नमस्कार मंडळी. तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विषय निघाला की जरा घाबरता का? किंवा शेअर मार्केट म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करावी हे खूप गुंतागुंतीचे वाटते का? आणि शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायचे म्हणजे मोठे नुकसान करून घ्यायचे असे तुम्हाला वाटते का? किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुरुवात तर केली आहे पण नक्की कोणते शेअर्स घ्यायचे हे कळत नाहीये का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघूया. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा आपल्या फायनान्स कट्टा या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही शेअर मार्केट बद्दल सगळीकडे वाचले असेल, टीव्हीवर बघितले असेल, मूव्हीज मध्ये, वेब सिरीज मध्ये बघितले असेल आणि त्यावरून तुम्हाला कळले असेल की शेअर मार्केटमध्ये सगळे बर्बाद होतात, खूप नुकसान होते. पण काही लोक असे पण आहेत की जे शेअर मार्केटमधून खूप चांगली कमाई करत आहेत. पण आपल्याला घरच्यांकडून सांगितले जाते की शेअर बाजार पासून लांब राहा, किंवा शाळा कॉलेजमध्ये पण आपल्याला याबद्दल काही खास शिकवले जात नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट शेअर मार्केट बद्दल क्लिअर करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघूया शेअर म्हणजे नक्की काय, शेअर मार्केट म्हणजे काय आणि आपण सुरुवात कशी करू शकतो हे सगळं काय जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे शेअर म्हणजे काय. तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितले की 4 मित्रांनी मिळून एक प्लॉट घेतला आणि तिथे बिल्डिंग बांधून फ्लॅट आणि गाळे रेंटवर देऊन त्यातून येणारी इन्कम वाटून घेतली. आता या उदाहरणातूनच शेअर म्हणजे काय ते बघूया. आता या उदाहरणात त्या चौघांनी समान पैसे काढून प्लॉट विकत घेतला आणि बिल्डिंग बांधली. म्हणजेच त्यातली येणारी इन्कम सुद्धा ते समसमान वाटून घेणार. म्हणजेच प्रत्येकाला 25-25% येणार. म्हणजे गृहीत धरा की त्यांना महिन्याला 1 लाख रुपये येत असतील सगळ्या फ्लॅट आणि शॉपचा रेंट मिळून. तर ते प्रत्येक जण 25-25 हजार रुपये वाटून घेतात. तर इथे तुम्ही बघू शकता की या उदाहरणामध्ये चौघे जण एकत्र आलेत, म्हणजे त्या बिल्डिंगचे 4 मालक आहेत. त्यामुळे त्या येणाऱ्या इन्कमचे त्यांनी 4 समान भाग केले. जर इथे दोघे जण असते तर 2 भाग झाले असते, म्हणजे 50-50%. त्याप्रमाणेच जेवढे शेअर्स असतील तेवढे त्या कंपनीचे भाग असतात. म्हणजे मोठ्या कंपनीचे शेअर्स हजारो लाखो मध्ये असतात. त्यातला तुम्ही एक शेअर घेतला तर तो शेअर जो असतो तो अगदी छोटा हिस्सा असतो. आता तुम्ही एक उदाहरण घ्यायचे झाले तर तुम्ही टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअर्सची संख्या बघितली तर ती किती आहे बघा. म्हणजेच काय, तर ही कंपनी इतक्या हिस्स्यांमध्ये विभागली गेली आहे. शेअर म्हणजे एखाद्या कंपनीची एक छोटीशी ओनरशिप आपल्याला मिळते. आता शेअर म्हणजे काय तुम्हाला क्लिअर झाले असेल. आता आपण बघूया स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय. आपण जसं भाजी घ्यायला भाजी मार्केटमध्ये जातो, जसं गाड्या घ्यायला गाड्यांच्या शोरूम मध्ये जातो, तसंच शेअर्स घ्यायला आपल्याला स्टॉक एक्सचेंज मध्ये जावे लागते. भारतात सगळ्यात पॉप्युलर 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. ते म्हणजे NSE आणि BSE, म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. त्याची सुरुवात 1855 मध्ये झाली होती. जेव्हा त्याची स्थापना झाली होती तेव्हा तिथे फक्त एक छोटीशी गल्ली होती. तिथे लोक एकत्र येऊन शेअर्सची खरेदी विक्री करत असत. पण नंतर काही वर्षांनी लोकांनी 1875 ला BSE ची स्थापना केली आणि ती एक मोठी बिल्डिंग बांधली. आता तुम्हाला शेअर्सची जर खरेदी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट एक्सचेंज मधून खरेदी करू शकता का? तर नाही. शेअर्सची खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक दलाल लागतो, म्हणजेच ब्रोकर. आता तुम्हाला कळलं शेअर म्हणजे काय, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय आणि ब्रोकर पण कळलं. आता आपण बघूया शेअर मार्केट म्हणजे काय. जसं आपण बाजारात गेल्यावर एखादी वस्तू घ्यायची असेल तर आधी पैसे देतो, मग दुकानदार आपल्याला ती वस्तू देतो. तसंच शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी करणारा शेअरची विक्री करणाऱ्याकडून खरेदी करतो आणि ती खरेदी ब्रोकरच्या मार्फत होते. तर ते शेअर्स डायरेक्ट खरेदी करणाऱ्याच्या अकाउंट मध्ये येत नाही, तर त्याची एक क्लिअरिंग कॉर्पोरेशन असते. म्हणजेच आपण 2 स्टॉक एक्सचेंज बघितले, त्यांच्या स्वतःच्या क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहेत. ते शेअर्स जे आहेत ते आपल्याला डीमॅट अकाउंट मध्ये मिळतात. म्हणजे सुरुवातीला कंपनीचे शेअर्स आपल्याला फिजिकल फॉर्म मध्ये मिळायचे, म्हणजे शेअर्स सर्टिफिकेट मिळायचे. कालांतराने शेअर्सना डिजिटल फॉर्म मध्ये करण्यात आले, म्हणजेच डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये. तुम्हाला शेअर्स डीमॅट अकाउंट मध्ये मिळतात, पण तुम्हाला शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट असणे देखील महत्वाचे असते. आणि या डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करण्यासाठी तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट असणे देखील महत्वाचे असते. आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. शेअर मार्केट खरंच रिस्की आहे का? आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर कळलं आम्हाला, शेअर्स म्हणजे स्टॉक्स, शेअर बाजार, स्टॉक एक्सचेंज, ब्रोकर, डीमॅट अकाउंट सगळं कळलं. पण जसं टीव्ही मूवी मध्ये दाखवतात तसंच शेअर मार्केट इतका खतरनाक आहे का?
की सगळे त्यातून बर्बाद होतात. तुम्हाला जसं की माहित आहे की जसं आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतो म्हणजे त्या कंपनीचा एक छोटासा हिस्सा घेतो, म्हणजेच आपण एक को ओनर बनतो. तर आपण समजा आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा रिलेटिव्हच्या बिझनेस मध्ये पैसे लावले, तर ते पैसे लावताना आपण विचार करतो की हा जर बिझनेस चालला तर आपल्याला पण फायदा होईल, आणि नाही चालला तर ते पैसे बुडणार आहेत. तसंच आपण शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर घेतो तेव्हा आपण त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो. समजा ती कंपनी चांगली असेल आणि तिने चांगली परफॉर्म केली किंवा तिची चांगली ग्रोथ झाली तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. आणि समजा ती कंपनी बुडाली तर तुमचे पैसे देखील बुडणार आहेत. म्हणजेच काय, तर काही कंपन्या या चांगल्या ग्रोथ करणाऱ्या असतात आणि काही कंपन्या या चांगल्या ग्रोथ करणाऱ्या नसतात. त्यामुळे तिथे तुमचे पैसे बुडतात. आपण काही छोटीशी उदाहरणं बघूया. जसं की विप्रो कंपनीमध्ये तुम्ही 40 वर्षापूर्वी फक्त 100 रुपये लावले असते तर ते आज 5 करोडच्या वर असतात. तसेच MRF आहे, टाटा आहे, असे बरेच उदाहरणे आहेत ज्यात तुमची छोटीशी इन्व्हेस्टमेंट खूप मोठी रिटर्न्स देऊन गेले असते. आणि त्याचबरोबर सहारा कंपनी झाली, DLF कंपनी झाली, अशा ज्या काही कंपन्या आहेत ज्यात तुम्ही त्यावेळी पैसे लावले असते तर ते आज बुडाले असते. या शेअर मार्केटमध्ये रिस्क पण तितकीच असते आणि त्यावर रिटर्न्स पण तितकेच जबरदस्त असतात. दुसरा मुद्दा आहे म्हणजे आपण रिटर्न्स किती एक्सपेक्ट करू शकतो. तुम्ही समजा मागील उदाहरण घेतले की आपण आपल्याच मित्राच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले आणि बिझनेस किती ग्रो होईल त्यावर आपल्याला रिटर्न्स मिळतील. तसंच ज्या कंपनीत आपण इन्व्हेस्ट केले आहे ती कंपनी किती ग्रो करेल यावर रिटर्न्स अवलंबून आहे. काही वेळेला रिटर्न्स एका वर्षामध्ये 4 ते 5 पट वाढतात. म्हणजेच तुम्ही 5,000 समजा एका कंपनीत लावले आहे तर काही वेळेला ती कंपनी इतकी चांगली परफॉर्म करते की ते रिटर्न्स एका वर्षामध्येच 20 ते 25,000 रुपये तुम्हाला देऊन जातात. तर काही वेळेला ते 5,000 रुपये थोडेफार मायनस मध्ये पण जाऊ शकतात. पण कंपनी जर चांगली असेल आणि ती जर पुढे व्यवस्थित ग्रो करत असेल आणि जर तुम्ही पेशंटली त्या कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवले तर 2 ते 5 वर्षापर्यंत ती कंपनी 10 ते 15 पट पण रिटर्न्स तुम्हाला देऊ शकते. म्हणजेच काय, तर आपण फिक्स सांगू नाही शकत की रिटर्न्स किती एक्सपेक्ट करू शकतो आपण. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तेव्हा आपले सगळे पैसे कोणत्या एकाच कंपनीत न लावता ते पैसे वेगवेगळ्या कंपनी डिवाइड करून लावले पाहिजे. आणि ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ती लॉंग टर्म साठी ठेवली पाहिजे. म्हणजे मिनिमम 7-8 वर्षे, 10 वर्ष इतक्यापर्यंत जरी तुमची इन्व्हेस्टमेंट होल्ड राहिली आणि त्यातल्या समजा 1-2 कंपन्या जरी खराब परफॉर्मन्स करणाऱ्या निघाल्या तरी बाकीच्या कंपन्यांनी इतकी चांगली ग्रोथ केलेली असते की तुमची इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी मल्टिप्लाय झालेली असते. तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट करताना कंपन्या चांगल्यातल्या चांगल्या निवडायच्या आहेत आणि त्या पेशंटली त्यांना होल्ड ठेवण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे. म्हणजे ज्यात काही आपण गुंतवणूक करू ती एक चांगल्या लॉंग टर्म साठी असली पाहिजे. तेव्हा तुम्हाला चांगले रिटर्न्स बघायला मिळतील. आणि जर का तुम्ही एवढे लॉंग टर्म पर्यंत होल्ड करून ठेवणार असाल तर तुम्हाला निश्चितच गोल्ड झाले, रिअल इस्टेट झाले, FD झाली, त्यापेक्षा नक्कीच चांगले रिटर्न्स आपण शेअर मार्केट मधनं काढू शकतो आणि इन्फ्लेशन रेटला सहज बीट करू शकतो. आपला भारत देश हा विकसनशील देश आहे, त्यामुळे अजून बरीच ग्रोथ बाकी आहे भारताची. त्यामुळे तुमची आत्ताची चांगली इन्व्हेस्टमेंट, चांगली कंपनी निवडून त्यात इन्व्हेस्टेड राहिलात तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आता चांगले स्टॉक्स कसे पिक करायचे, नक्की कोणत्या गोष्टींकडे बघायचे ते आपण पुढील व्हिडिओज मध्ये बघूयात. म्हणजे स्टॉक्स निवडताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते आपण स्टेप बाय स्टेप येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आता पुढचा मुद्दा आहे की मला सुरुवात करायची आहे तर किती रुपयापासून करू. जर तुम्ही महिन्याला 1,000 रुपयापासून जरी सुरुवात केली आणि वर्षाने त्या 1,000 रुपयामध्ये 500 रुपयांनी वाढ केली, म्हणजेच पहिल्या वर्षात तुम्ही 12,000 गुंतवले, दुसऱ्या वर्षात 18,000, अशा प्रत्येक वर्षी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली आणि 15 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करत राहिलात तर तुमचा एक मोठ्या अमाऊंटचा पोर्टफोलिओ झाला असेल. तर अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता स्टेप बाय स्टेप. पुढचा मुद्दा आहे की डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट कसे ओपन करू. तर तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट लागतं आणि ती अकाउंट ओपनिंग प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. म्हणजे अगदी 15 मिनिटात तुमचे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन होते आणि तुम्ही लगेच 2 दिवसात इन्व्हेस्टमेंट साठी तयार होतात. ती प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही पेपर वर्कची गरज लागत नाही. आता पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा बघूया आपण की शेअर मार्केटचं नाव इतके खराब काय. आता आपण जेव्हा गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा गोल्ड खरेदी करतो किंवा प्रॉपर्टी खरेदी करतो तेव्हा असा विचार करतो का की आपण 5-6 महिन्यात त्यांना लगेच विकून टाकू
की बाबा आज मी गोल्ड 60,000ला घेतलंय, 2 महिन्यात 80,000 झाले की लगेच मी विकून टाकणार, असा विचार करून कधी गोल्ड घेतो का? गोल्ड म्हणजेच आपण जे दागिने घेतो ते तर आपण पिढ्यानपिढ्या पुढे पास करत असतो. शेअर बाजारचा विषय आला की आपला माइंडसेट लगेच बदलून जातो. म्हणजे आपल्याला लगेच आपले पैसे डबल ट्रिपल झालेले पाहिजे, आणि ते पण 1 ते 2 महिन्यात. आपण बऱ्याच जणांना बघतो की त्यांचे पैसे डबल झाले, ट्रिपल झालेत, एका दिवसात झालेत किंवा 15 दिवसात झालेत. त्यामुळे आपण पण अशाच अपेक्षा ठेवतो. म्हणजे आपला माइंडसेट असा असतो की 21 दिन में पैसा डबल चाहिए. त्या माइंडसेटने इथे काम नाही होत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना जुगारासारखा विचार करून आलात आणि पैसे डबल करण्याच्या नादात कुठेही गुंतवणूक करून बसला, तर तुमची इन्व्हेस्टमेंट कधीच वाढणार नाही, उलट तुम्हाला लॉसच होणार आहे. म्हणजे आपण नवीन शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेलो की आपण काय करतो, 1-2 रुपयाचे, 5 रुपयाचे असे पेनी स्टॉक्स घेऊन ठेवतो. आणि आपण विचार करत राहतो की हा 1 रुपयाचा स्टॉक 2 रुपये झाला पाहिजे, म्हणजे माझे पैसे लगेच डबल होतील. किंवा 5 रुपयाचा स्टॉक 50 रुपये जायला पाहिजे, किंवा 10 रुपयाचा स्टॉक 100 रुपये जायला पाहिजे. तर अशा विचाराने आपण गुंतवणूक करतो आणि ती इन्व्हेस्टमेंट जी असते ती पूर्णपणे लॉस करणारी असते. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लॉंग टर्म मध्ये चांगले पैसे बनतात. त्यामुळे शेअर्स खरेदी करताना कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतोय त्याची पूर्णपणे माहिती असली पाहिजे. म्हणजे ती कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे, तिचे प्रोडक्ट्स काय आहेत किंवा सर्व्हिसेस काय आहेत, ते आपल्याला ऍटलिस्ट बेसिक माहिती तरी पाहिजे. कंपनीचे बॅकग्राऊंड पण माहिती पाहिजे. तसेच त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट म्हणा, किंवा कंपनीवर जास्त कर्ज तर नाही ना, किंवा कंपनी कुठल्या फ्रॉड केसेस मध्ये तर नाही ना, अशी जवळपास बेसिक माहिती तरी आपल्याला असली पाहिजे त्या कंपनीबद्दल. पण आपलं काय होतं, आपण नवीन आलो की आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असतं, आपल्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी सांगितलेले असते या शेअर्स मध्ये खरेदी कर, किंवा आपण टीव्हीच्या न्यूज चॅनलवर बघतो की हे शेअर्स घ्या, ते शेअर्स घ्या, आणि आपण कोणतीही माहिती न घेता त्या शेअर्स मध्ये खरेदी करतो. आणि त्यामुळे आपले पैसे त्या शेअर्स मध्ये असेच अडकून राहतात, आणि मग आपण शेअर मार्केटला दोष देऊन मोकळे होतो. म्हणजेच काय, तर शेअर मार्केटमधून पैसे काढायचे असतील तर आपल्याला ऍटलिस्ट बेसिक माहिती तरी पाहिजे. कोणाच्याही टिपवर शेअर खरेदी करायचे नसतात. म्हणजे आपण युट्यूबला सुद्धा बघत असतो की हा शेअर खरेदी करा, 6 महिन्यात याचा भाव वाढणार आहे, किंवा 2 वर्षात डबल होणार आहे. अशा प्रकारच्या टिप्स पासून लांबच राहायचे. अशा प्रकारच्या टिप्स देणार जे असतात ते पूर्णपणे फ्रॉड असतात. तर तुम्ही म्हणाल हा हे तर सगळं कळलं मला, पण नक्की शेअर्स तरी कोणते खरेदी करायचे? आता जे नवीनच सुरुवात करत आहेत आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीला, किंवा जे आधीपासून पण करत आहेत पण त्यांना कळत नाही नक्की कोणते शेअर्स खरेदी करायचे, त्यांनी फक्त आपल्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी किंवा टीव्ही न्यूजला आलेल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेली असते. तर शेअर्स खरेदी करताना एकदम सोपी आयडिया वापरायची आहे, ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणत्या वस्तूंचा वापर करतो, किंवा कोणत्या सेवांचा वापर करतो, त्यावरून तुम्ही त्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांची माहिती घेऊ शकता. जसं की आपण टूथपेस्ट वापरतो, तर आपण कुठल्या कंपनीची वापरतो, तर कोलगेटची झाली किंवा पतंजलीची झाली. किंवा गाड्या वापरतो, टीव्हीएस झाली, टाटाची झाली, हिरोची झाली, बुलेट आहे, आयशर मोटर्सची, तर त्या गाड्यांचे टायर्स बनवणाऱ्या कंपनी आहेत, अपोलो टायर्स, जेके टायर, MRF टायर. हा, आता MRF चा शेअर तर आपल्याला सुरुवातीला तर नाही घेता येणार, कारण त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,20,000च्या वर आहे सध्या. तसंच गाड्यांच्या बॅटऱ्या झाल्या, अमेरॉन बॅटरी आहे ना, एक्साइड बॅटरी. अजून दुसरी उदाहरणं बघायची झाली तर ग्रोसरीज झाली, जसं की शॅम्पू झाले, साबण झाले, तेल झाले. अशा ज्या वस्तू आहेत त्या कंझ्युमर कंपन्या बनवतात. म्हणजे टाटा कंझ्युमर झाली, हिंदुस्तान युनिलिव्हर झाली, अशा बऱ्याचशा कंपन्यांचे प्रोडक्ट आपण डेली बेसिसवर वापरत असतो. त्यावरून तुम्हाला आयडिया येऊ शकते की या कंपन्या नक्की किती जास्त प्रोडक्ट सेल करत आहेत, आणि त्यांची ग्रोथ कशी होत असेल, त्यांना कसा प्रॉफिट होत असेल. तुम्ही सुद्धा अशा ग्रोथ करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन त्यातून प्रॉफिट्स कमवू शकता. म्हणजेच अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केली तर त्या कंपन्या हळूहळू ग्रो होतील, तसे तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो होत राहील. हे फक्त एक्झाम्पल दिले आहे, तुम्ही लगेच उद्या उठून त्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायला धावू नका. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आजूबाजूला पाहू शकता, किंवा त्यांच्या सर्व्हिसेस किंवा वस्तू आपण वापरत असतो. जसं की आपण ट्रेनने प्रवास करतो तर ट्रेनचा शेअर कोणता आहे, IRCTC आहे ना. वॉच घेतो किंवा ग्लासेस घेतो तर टायटन आहे. मूवी बघायला जातो तर PVR, आयनॉक्स आहे. किंवा मोबाईल वापरतो, मोबाईल मध्ये सिम कार्ड वापरतो तर भारती एअरटेल आहे, जिओ आहे. असे लाखो उदाहरणं आहेत. हे फक्त आम्ही उदाहरणं दिली आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताना आधी स्वतःहून खात्री करून घ्या
आणि मगच इन्व्हेस्ट करा. तर या ज्या कंपन्या आहेत त्या कशा स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि त्यांना अनालिसिस कसं करायचं, नक्की कोणत्या गोष्टी बघायच्या, या सर्व गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. आणि तुम्ही अजून कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरता आणि ते कोणत्या कंपनीचे आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमची पण एक रिव्हिजन होऊन जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओची एक ओव्हरव्ह्यू घेऊया. सर्वात आधी आपण बघितले शेअर म्हणजे काय, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, त्यानंतर दलाल म्हणजेच ब्रोकरचे काम काय असते, शेअर मार्केट म्हणजे काय, आणि डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर काही गैरसमज आहेत शेअर मार्केटचे, त्यावर आपण चर्चा केली. जसं की शेअर मार्केट रिस्की आहे किंवा रिटर्न्स किती काढू शकतो, सुरुवात कशी करावी, आणि शेअर मार्केटचे नाव खराब का आहे, नक्की कोणते शेअर्स घ्यायचे, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण कंपनी कशा प्रकारे अनालाइज करायच्या आणि त्यांची विभागणी कशी केली आहे या गोष्टी बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.